श्री श्री 108 शंकरलिंग शिवाचार्य महाराज यांचे दणदणीत कीर्तन. व्हिडिओ पूर्ण बघा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील नागेश्वर झुंगा या चॅनलवरती. तर भक्तीचे व्हिडिओ बघा. महिमा से श्रेष्ठ भारी प्रसाद खेताची स्वामिता नाश होय शरणे कृपा मी कृपण हानुरे सुख सुख ब्रह्मानंदी होय गगनी आनंद समाय प्रसाद ठेकाती स्वामिता नाश होय शरणे कृपा लक्ष्मण अनिध्या हो जन्नामृतो तुकाराम प्रसाद ठेकाती स्वामिता नाश होय शरणे त्रैलोक्य संपदालेख्या समोल्लेखन विद्ये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः. ब्रह्मेति व्यपदेशस्य विषयं यं प्रचक्षते वेदान्तिनो जगन्मूलं तन्नमामि परमशिवम्. अमृतार्थं ब्रह्मणानां या सुविद्या प्रदायिनी अहर्निशमहं वन्दे तादृशाम्. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव. बसवादी प्रबंधन अनाथादी शिवसंसार यांनाही वंदन करो. श्री गणेश मूर्तींना स्मरण करो. शंभू महादेवाला स्मरण करो. परमपूज्य राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरुमौली यांनाही वंदन करो. या पंचदशीतील सर्व शिवेश्वरांना शिवशक्ती. कीर्तन म्हणलं की गायकाची आवश्यकता असते. पेटी मास्तर असतील, मदन मास्तर असतील. पेटी मास्तर तर आमच्या गावात येत आहे. त्यानंतर देवरात्री गेले आणि गायक असतात आमच्या हरवते. त्यांच्यासोबत आपल्याला इकडचे गायक मंडळ मला काही प्रत्येकाचे काही बोलत नाही आणि सर्व आपल्या महिला मंडळ कीर्तन
कीर्तन म्हणलं की या सर्वांची साथ लागते. म्हणून राष्ट्रसंतांनी गेल्या अनेक काळापासून अखंड शिवनाम सप्ताहाची सुरुवात केली. ती आज ताराईत चालू. काही माणसांना उठलेले नवीन हे नवीन संप्रदाय निर्माण झाला. हा नवा संप्रदाय नाही, फार पूर्वीचा संप्रदाय आहे. का अगोदरचे ते देवादिकापासून चालत आलेली आमची परंपरा आहे आणि याला आपण नवीन काही लोक नवीन म्हणतात. पण ही नवीन नाही का, नवा झाला म्हणते ते फार माऊली परमेश्वरामध्ये लागलेले ते पामर जीव आहे. हा संप्रदाय केव्हापासून काय आहे, जहीता शिव तहीता शिवाचा नवा झाला म्हणते ते पामर शिवार शिवार. सगळ्या देवाला एक एक रूप आहे. आपण सगळा जर इतिहासापासून बघू लागलो, प्रत्येक देवाला एक रूप आहे. पण परमेश्वर किती मुख सांगितले, 5 मुख सांगितले. सत्यव्यात वामदेव अघोर तत्पुरुष आणि ईशा. ये परमेश्वराची ही 5 मुख आहे आणि या 5 मुखातून एका एका आचार्याची निर्मिती झाली, उत्पत्ती झाली. एका एका मुखापासून सत्यव्यात वामदेव अघोर तत्पुरुष आणि ईशा. कोलिपाक लिंगातून जगद्गुरु रेणुकाचार्यांची उत्पत्ती झालेली आहे. रेणुका, दारुका, गंडाकर्ण, गजकर्ण आणि विश्वकर्ण 5 मुखातून 5 आचार्य निर्माण झाले आणि यांची स्थान सुद्धा रंभापुरी, उज्जैन, केदार, श्रीशैल आणि काशी ही आमची 5 पीठ आहेत. आणि या 5 पीठापासून त्यांचे एका एका आचार्यांचे एका एका आचार्यांचे अनेक मठ निर्माण झाली. आणि त्या मठावर असणारे उपाचार्य असतात त्यांना आपण आचार्य किंवा शिवाचार्य अशा प्रकारचं म्हणतो. आणि त्यांनी काय केलं तर त्यांनी आपल्या धर्माचा सविस्तर अशा प्रकारचा काय केलाय, धर्माचं संगोपन केलं, धर्माचं ध्यान दिलं. म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, आचार्य म्हणतो, शिवाचार्य म्हणतो. का तर त्यांनी आम्हाला धर्म सांगितला, धर्माचं ज्ञान दिलं आणि आपण पूजनीय वंदनीय अशा प्रकारचा आपला धर्म 19 तत्वाचा सांगितला. षटस्थ सिद्धांत सांगितला, अष्टावर्ण सांगितली आणि पंचाचार सांगितला. हा 19 तत्वाचा आपला सिद्धांत
कोणी सांगितलं? गुरुनं सांगितलं. काय का पूर्वी आपण जंगमाला त्या ठिकाणी बोलवायचो घरी जंगमाला बोलवायचो, त्याचं पादप्रक्षालन करायचं आणि ते पायाचं पादतीर्थ आपल्या घरात शिंपडायचं. पायाचं पादतीर्थ आम्ही घरात शिंपडायचं का? तर आमचं घर त्यांच्या पादतीर्थामुळं पवित्र हो, मंगलमय हो. आमची भावना काय? आमचं घर स्वच्छ व्हावं. आपलं घर स्वच्छ नाही आहे. आपलं घर कसं अस्वच्छ आहे का? नाही. आपलं घर स्वच्छ आहे. सार सकळ तीर्थाचे वरचे पाऊल तुझे. सार सकळ म्हणजे सगळं तीर्थाचं स्पार त्या पाद तीर्थात येतं. बरोबर आहे. काल हो काही माणसं म्हणतात महानदी पायी कशावर होती हो, जन्माला जन्माची पूजा गावात करायचो. काय अष्टावरणामध्ये सांगितलेलं बघा, गुरु लिंग आणि जंगम हे पूजनीय अशा प्रकारचे आहे, वंदनीय अशा प्रकारचे आहे. आणि म्हणून आम्ही त्यांच्या चरणाला वंदन करतो, त्यांची पूजा करतो आणि त्यांचं दर्शन घेतो. आम्ही त्यांचं काय करत असतो? दर्शन घेत असतो. काय दर्शन घेतो? आम्ही जंगमाचं म्हणा, आमच्या गुरुचं म्हणा, काय म्हणून दर्शन घ्यायचो नाही. कारण या व्यावहारिक दृष्टिकोनामध्ये या सृष्टीमध्ये अनेक प्रकारची माणसं आहेत. आम्हाला बघत असताना माणसं एका दृष्टीनं दिसतात, सब समान दिसतात. त्यांनाही 2 डोळे, आम्हाला 2 डोळे. शरीर सारखंच आहे, शरीर सारखं आहे, पण वैचारिक मतभेद आहे, विचारामध्ये फरक आहे. ते आचार संपन्न आहे, आपण आचार संपन्न नाही. बघा काही माणसं काय सांगतात, बघा माणसं औषध असतात. आता तुमच्याकडे औषध माणसाचे मला माहिती नाही, वेळ चालू. काही लोक म्हणतात मला सगळं माहिती आहे. काय माहिती आहे? भस्म कसं प्रकार करायचं आम्हाला माहिती आहे. बरोबर आहे. आमच्या गावात इष्टलिंग आहे. बरोबर आहे. गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे. दररोज देवाची देवपूजा करतो, स्नान करतो, पंचाक्षरी महामंत्राचा जप करतो. आणखी काय पाहिजे? 108 माळाची माळ त्या ठिकाणी आहे. दररोज पूजा आहे. आम्ही सुगम आहोत का नाही? हो. कसं बसतो दिसणार आपण माळावरती बसवाय, माळावरती बसवाय. गळ्यात शिवलिंग आहे, रुद्राक्षाची माळ आहे. तुम्ही शिवभक्त आहात का? आहात. म्हणून शिवभक्त आहात. तुम्हाला आम्ही विचारलं तुम्ही दीक्षा घेतली का? आम्ही काय विचारलं? तुम्ही दीक्षा घेतात का? त्यांनी सांगितलं महाराज सगळं आम्ही घेतो. गळ्यात लिंग आहे, जन्माचा लिंग आहे. दररोज पूजा करणारो, मग मी शिवभक्त आहे का नाही? वरून शिवभक्त, वरून शिवभक्त नाही.
खरे शिवभक्त नाही. का तर आमचं शास्त्र सांगतंय जवळ नाही, जवळ पंचकर्ष दीक्षा नाही, जवळ भलीत बोलले पाही घंटिता लिंग तोही पाषाण झाली. जोपर्यंत दीक्षा संस्कार होणार नाही तोपर्यंत तुम्ही शिवभक्त नाही. गोष्टी नाही, पंचलिंगायत नाही, शीलवंत नाही, कुलवंत नाही, माळी नाही, जंगल सुद्धा जोपर्यंत दीक्षा संस्कार होणार नाही. कसं आहे माहिती आहे का? समजा एखादी कुमारिका आहे आणि कुमारिकेनं बाजारातलं मंगळसूत्र परिधान केलं. काय केलं? बाजारातलं मंगळसूत्र परिधान करून तर ती जर हिंडू लागली तर तिला सुवासित बोलून म्हणाल का? नाही. तशाच प्रकारचा हही भक्त आहे, सगळं आहे. अंगावर शिवभक्ताचा सगळा आचार विचार आहे. परंतु देवाला त्याला सांगितलं त्या ठिकाणी मान्यता नाही. तुम्ही शिवभक्त आहात का? आहात म्हणून दाखवला असा शिवभक्त आहे, परंतु मध्ये नाही, अंतरात नाही. अंतरातून शिवभक्ती करायचं, मुळापासून शिवभक्ती करायचं. बघा, सगळ्या धर्मापेक्षा आपला धर्म श्रेष्ठ. आपला धर्म श्रेष्ठ, वीरशैव धर्म श्रेष्ठ. पवित्र आहात, तुम्ही श्रेष्ठ आहात. आमच्या आचार्यांनी किती सांगू द्या. समजा ज्यावेळेस एखाद्या बाहेरच्या माणसानं आम्हाला सांगितलं तुम्ही खूप श्रेष्ठ आहात, म्हणून सांगितलं. आमच्या जगद्गुरूनं सांगितलं आम्हाला पटलं नाही. आमच्या जगद्गुरूनं सांगितलं पटलं नाही. आमच्या गुरुनं सांगितलं तरी सुद्धा पटलं नाही. पण ज्यावेळेस एखाद्या बरक्या माणसाला सांगितल्यावर तुम्ही बरेच दिवस चालतो तेव्हा आम्हाला पटलं. कधी पटलं सांगतो. त्यावेळेस प्रदीप मिश्रा यांची शिवकथा हिंगोली जिल्ह्यात आली होती.
आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये चालू असताना आणि त्या माय मावल्या आणि त्या मस्तकावरती भारावरती त्रिपुंड लिहून बसलाय आणि ते शिवभक्त माझ्या भारावर त्रिपुंड लिहून बसलेले ते चौकड बोलणाऱ्या सगळे हे पापड शिकवून भारावरती भस्म गळ्यात इष्टनिक रुद्राक्षाची माळ कपडाने मग तिथे आयोजकांमध्ये ही लोक कोण आहेत हो हे भस्म परिधान केलेले लोक कोण कोण आहेत त्याने सांगितलं मानवी महाराज हे शिवभक्त आहे ही शिवभक्त कशी शिवभक्त आहे तर हे जन्मजात शिवभक्त आहे हे कोण आपण जन्मजात शिवभक्त का गर्भाती लिंग जन्माती लिंग जन्म घेण्याच्या अगोदर शिवभक्त म्हणून जन्माला येतो आणि पाचव्या दिवशी त्या बाळकाच्या गळ्यात इष्टलिंग परिधान केला जातो. तुझ्याकडे असं आहे का नाही? काही वेगळं आहे की म्हणजे आमच्यासारखं काय म्हणे पाचवीला लिंग बांधला जातो. मग ती का मुलगी असो किंवा मुलगा असो लिंग आहे का त्यानंतर 8 वर्षाचं लेकरू झाल्यानंतर दीक्षा दिली जाते आणि तेव्हापासून शिवभक्त कुठपर्यंत असतो आपल्या जीवनभर श्रावण केला तरी जावो तरी निष्ठा भाव आमची निष्ठा आहे त्याच्यावरती आणि त्याला सांगितलं म्हणजे महाराज हे जन्मजात शिवभक्त आहे. हे जन्मजात शिवभक्त आहे. जन्माला येण्याच्या अगोदर इष्टलिंग गळ्यात इष्टलिंग देव आहे महादेव आहे आणि जीवनभर त्या महादेवाची उपासना करतात. सोमवार असतो शिवरात्र असतो आणि प्रदोष हे तिन्ही व्रत हे शिवभक्त अतिशय निष्ठेनं भक्तीनं भावाने करतात. एवढं समजल्यावर विश्रांती म्हणू लागले अशा माझ्या या सर्व शिवभक्तांना माझा त्रिकाळ वंदन शिवहर
गुरुचा प्रसाद श्रेष्ठ आहे, मोठा आहे. थोडी म्हणजे आणि महान आहे. का बरं? तर आम्हाला आमचे आई वडील शिक्षण देतात. कोणतं शिक्षण देतात? शालेय शिक्षण देतात. कोणी कोणते पदवी घेऊन मोठ्या नोकरीला लागतो, कोणी व्यापार करतात, कोणी उद्योगधंदे करतात. पण किंवा आई वडील आमचं संगोपन करतात. म्हणून आम्ही आई वडिलांना मातृ देवो भव, पितृ देवो भव असं आपण म्हणतो. पण आम्हाला गुरुनं काय दिलं? आई वडिलांचं संगोपन तरी केलं, पण गुरुनं काय दिलं? त्याचा एवढा श्रेष्ठ प्रसाद भारी म्हणतो, त्याची महती एवढी आपण आघात राहतो. काय मिळालं? ऐहिक सुखाचा जो व्यवहार आहे तो आपल्या आई वडिलांनी दिला, परंतु या सुखाच्या पलीकडे जाण्यासाठी, या जन्म मृत्यूच्या परार जाण्यासाठी आपल्या गुरुनं काय दिलं? तर पारलौकिक ज्ञान दिलं. इह लोकातून परलोकात जाण्याचं जे ज्ञान देतात ते गुरु असतात. आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी श्रेष्ठत्व अशा प्रकारचं बहादर आहे. शहार परमात्मा आहे नामदेव महाराज. दोघेही दररोज भेटायचे. जसं आपण मित्र एक मित्र दुसऱ्या मित्राला भेटतो, एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला भेटते आणि दररोज गप्पा गोष्टी तुम्ही आम्ही करतो ना. तसं देव आणि भक्त दररोज गप्पा लागत असतात. नाही, एक दिवस असं देवानं त्याच्याकडे निष्ठून पाहिलं, निर्गुण पाहिलं. निर्गुण पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं आणि म्हणून आपण याच्याशी बोललो, गप्पा गोष्टीची करू लागलो, जे ज्ञानाचं गोष्टी करू लागलो, परंतु हे सगळं कच्चं बळकं चाललं. म्हणजे का? हे सगळं व्यर्थ आहे. आपण यांना जे काही सांगू लागलो, ते ज्ञान देऊ लागलो, सगळं व्यर्थ आहे. का व्यर्थ आहे? बघा, ज्या मायबाबांचं लग्न होतं आणि त्यांच्या पोटी जर संतान जर होत नसेल तर त्या संसाराला अर्थ नाही. किंवा जो मनुष्य जन्माला येतो आणि तो जर दीक्षा घेत नसेल, गुरुमंत्र घेत नसेल, इहलोकातून परलोकात जाण्याचं जे ज्ञान आहे तो जर घेत नसेल तर त्याचा जन्म व्यर्थ आहे.
आणि त्याचा दोन्ही जे ज्ञान आहे ते ज्ञान आम्हाला म्हणजे गुरुकुल भेटलं जातं आणि म्हणून त्यांचा प्रसाद आहे गुरुप्रसादाची पुरी महिमा असते श्रेष्ठ भारी अशा प्रकारचे दोन विशिष्ट लावलेले तो श्रेष्ठ आहे आणि भारी आहे आणि म्हणून पांडुरंग परमात्मा म्हणाले अरे तू आणखी असाच राहिलास का आमचे काय झाले तुम्ही देवा तुमची भेट घेण्यासाठी कितीतरी लोक पूजा अर्चा करू लागले तपश्चर्या करू लागले घरात नाही कुठं जाऊ लागले डोंगरावर जाऊन तपश्चर्या करू लागलेले आणि तुमचं आणि माझं दर्शन तरुण संभाषण होऊ लागलेलं आहे मग गुरुची काय गरज आहे आता प्रत्येकात तुम्हीच भेटला मध्याची देव आता गुरुची काय गरज आहे गुरुशिवाय गती नाही गुरुशिवाय मोक्ष नाही ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मोक्ष मूलम गुरुवाक्यम त्याच्याशिवाय मोक्ष नाही या देहाला गती नाही आणि म्हणून गुरुची आवश्यकता आहे ही लोकांतून परलोकात जाण्याचं जे ज्ञान आहे या देहातून मुक्त होण्याचं जे ज्ञान आहे ते गुरु दिलं आहे म्हणून ते श्रेष्ठ आहे आणि म्हणून या दिवाळीला गुरुशिवाय पर्याय बघा पूर्वीच्या काळी राजे महाराजे ही जी असायची ना त्यांना सगळे ज्ञान मिळायचं कोणाकडून माहिती त्यांच्या गुरुकडून ज्ञान मिळायचं लढाईचं ज्ञान मिळायचं शास्त्रात न्यायाचं ज्ञान मिळायचं नीती न्यायाचं ज्ञान मिळायचं परंतु एखाद्या माणसाला सर्वसामान्य भक्ताला असं ज्ञान मिळत नव्हतं कसं गुरु द्रोणाचार्यांनी अर्जुनाला धनुर्विद्या पूर्ण दिली आणि हा एकलव्य होता त्याला मात्र गुरुनं कुठलीच त्या ठिकाणी विद्या दिली एकलव्याला कुठलीच विद्या दिली कारण तो राजाश्री नव्हता सर्वसामान्य होता आणि म्हणून त्याला शिक्षण दिलं परंतु ध्यान होता तळमळ होती ध्यान होता तळमळ होती मग काय केलं गुरुत्रा तुला दिली काय ज्ञान मग काय करायचं गुरुशिवाय ज्ञानाची प्राप्ती नाही खरंय वेदानं सांगितलं शास्त्रानं सांगितलं अठरा पुराणानं सांगितलं 4 वेदानं सांगितलं परंतु ज्ञान घेतल्याशिवाय राहायचं नाही कसं घ्यायचं मग कसं घ्यायचं कल्पना सुचली करा गुरु त्यांच्या मुखातून जरी ज्ञान देत नसतील ना हरकत नाही मग काय करायचं गुरुचा पुतळाच खूप उभा केला गुरुचा पुतळा उभा केला गुरुला स्मरण करायचं त्याचं ध्यान करायचं आणि मनातल्या मनात काय म्हणायचं फक्त गुरुचं स्मरण करायचं आणि पाच करवायला धनुर्विद्येत पारांगण धरा धनुर्विद्येत पारांगण धरा क्वचित एखादा
जंगलात गेले आणि जंगलात गेल्यानंतर त्यांना बघून एक कुत्रा धावत त्यांच्या अंगावर येऊ लागला, भुकत येऊ लागला आणि भुकत येत असताना तेवढ्यामध्ये एक नव्याने काय केलं तर त्या कुत्र्याच्या मुखात बाण मारला. कुत्र्याच्या मुखात असा बाण मारला, कुत्र्याला विजा तर झाली नाही, वरच्या वर तो आत झालं आणि आवाज बंद झाला. आवाज बंद झाला. गुरु द्रोणाचार्य आणि अर्जुन त्याच्याकडे बघून आले, महाराज तुम्ही तर बाण मारला नाही, मीही बाण मारला नाही, बाण मारला कोण? बाण कोण मारला? त्यांचा शोध घेतले, पुन्हा त्याचा शोध घेत घेतला कुठं गेले? एकलव्याकडे आले. तुम्ही मारला का? त्याने नमस्कार केला, हात जोडला आणि सांगितलं म्हणजे महाराज मीच बाण मारलेला आहे. हा बाण कोण मारला? तर मीच मारला. विद्या कोणी दिली? काय सांगितलं? काय विचारलं? कोणी विद्या दिली? खरं सांगा मग खोटं सांगा? आपा खरं सांगू मग खोटं सांगू? एक वेळेला सांगितलं तुम्ही दिली. काय सांगितलं? तुम्ही दिली. अरे मी तुझा आणि माझा आत्ताच भेट झाली. नाही म्हणले, तुमची मूर्ती या ठिकाणी साक्षात आणि त्या ठिकाणी निर्माण केली, तुम्हाला स्मरण केलं, तुमचं नाव घेत त्या ठिकाणी काय केलं तर ही विद्या त्या ठिकाणी तुम्ही मला दिली, हस्तगत झाली. तर गुरु सुद्धा कसं झालं ठीक आहे हे माझ्याचं कळतं आणि तुम्ही कोणतं तरी माणसं पण तुम्हाला कसं मोठं करायचं कोणतं वाक्य आणि म्हणून सांगितलं गुरुप्रसादाची पोळी महिमा असे श्रेष्ठ भारी. गुरुचा प्रसाद श्रेष्ठ आहे, भारी आहे, महिमा आगाध आहे आणि म्हणून आम्ही काय करतो, पूजन करतो, त्यांचं दर्शन घेतो आणि आमच्या जीवनाला गती मिळाली. आपल्या जीवनाला काय पाहिजे? भेटलं पाहिजे, गती मिळाली पाहिजे आणि गती मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे ते दुसऱ्या जगात